सध्या नगरपरिषद भद्रावतीची आर्थिक स्थिती एवढी रक्कम एकसाथ देणे शक्य नसल्यामुळे आम्ही ती 5 टप्प्यात देऊ असे त्यांच्यासोबत बोलणे झाले होते. त्यानंतर त्यांना काय झालं माहिती नाही. तर करावंच लागेल ना. आमच्यावर आम्ही टॅक्स नाही भरल्यावर आमच्या घरासमोर येऊन ते बँड वाजवतात. नमस्कार, मी कुणाल पत्रंगे. तुम्ही पाहत आहात न्यूज BHD आणि आज आपण जाणून घेणार आहोत एक धक्कादायक बातमी. भद्रावती शहरातील नगर परिषदेवरच झाली आहे थेट कारवाई. भद्रावती नगर परिषदेने 2018 साली आठवडी बाजारासाठी खाजगी जमीन जवळपास 30,033 स्क्वेअर फूट ही रुपये 66,000 प्रति महिन्याने भाड्याने घेतली होती. ही जमीन राजू गुंडावार, संजय गुंडावार आणि किशोर गुंडावार या जमीन मालकांची होती. प्रारंभी काही महिन्याचं भाडं नगर परिषदेकडून दिलं गेलं, पण त्यानंतर भाडे थकविण्यात आले. कित्येक वेळा मागणी करूनही भाड्याची रक्कम दिली गेली नाही. थकीत रक्कम गेली 66 लाख रुपयांवर पोहोचली. शेवटी जमीन मालकांनी वरोरा येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आणि न्यायालयाने त्यांच्याच बाजूने निर्णय दिला. दिनांक 30 जून रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार गुंडावार कुटुंबियांनी थेट नगर परिषद कार्यालयात प्रवेश करत साहित्य जप्त केलं. या कारवाईत सोफे, खुर्च्या आणि विविध फर्निचर सामान जप्त करण्यात आलं. जप्ती केलेल्या साहित्याचा लिलाव करून थकीत भाड्याची वसुली केली जाणार आहे, असं जमीन मालक संजय गुंडावार यांनी स्पष्ट केलं. संजय मुरलीधर गुंडावार, राहणार भद्रावती. 2018 नगरपालिकेवरती मी केस टाकलेली होती भाजी बाजारासाठी जागा किरायाने दिल्याबद्दलची. त्याचा निकाल 2023 लागला आणि 23 सुद्धा त्यांनी पैसे नाही दिले. तर 24 तारखेला 24/6 आम्ही जप्तीची ऑर्डर काढली आणि आज 30/6/2025 नगरपालिकेवर जप्ती आणून COची खुर्ची, कर्मचाऱ्याच्या खुर्च्या, कम्प्युटर आणि जीप एवढ्या वस्तू आम्ही जप्त करून नेतो. आपल्याकडे किती बॅलन्स होता नगरपालिकेचा? आमचे बॅलन्स केस टाकली त्यावेळेस 49 लाख रुपये काही रक्कम होती आणि आजच्या घडीला 66 लाख रुपये. तर आपल्यासोबत काय सोबत बोलणं काय म्हणजे ते बोलणं झालं होतं का? हो, बोलणं काय म्हणे मॅडम? पत्र व्यवहार आहे, आमच्याजवळ पैसे नाही. हां, तर देतात. अच्छा. तर आता तुमचं काय म्हणणं आहे? आता काय नाही, हे जप्त करून याचा लिलाव करू. हो. आणि नाही पैसे निघाले तर पुन्हा जप्ती आणू. म्हणजे पूर्ण रिकव्हरी करायची? रिकव्हरी तर करावंच लागेल ना. आमच्यावर आम्ही टॅक्स नाही भरल्यावर आमच्या घरासमोर येऊन ते बँड वाजवतात. नगर परिषदेकडे एक रकमी भरणा करण्यासाठी पैसे नाहीत. नगर परिषदेने 5 टप्प्यात रक्कम फेडण्याचा प्रस्ताव दिला, पण गुंडावार यांनी तो नाकारून जप्तीची कारवाई केली. नगर परिषद सील लावलेलं आहे, म्हणजे काय करणार मुख्य? सील नाही लावलं, जप्ती केली आहे. सील आणि जप्ती वेगवेगळा विषय आहे. आज भद्रावती नगर परिषदेमध्ये श्री राजू गुंडावार यांच्यासोबत जी केस चालू होती त्या संदर्भात नगर परिषद कार्यालयामधील काही जंगम साधन संपत्तीची जप्ती करण्यात आलेली आहे. सदर प्रकरण हे 2017 ते 2018 या काळातील आहे. नगर परिषद भद्रावती अंतर्गत जी आठवडी बाजारासाठीची नवीन वास्तू बांधण्यात आलेली होती, त्यामुळे सदर जागेवर नवीन वास्तू बांधण्यात येत असल्यामुळे सदर जो आठवडी बाजार होता तो श्री गुंडावार यांच्याकडनं जागा किरायाने घेऊन तिथे भरवण्यात आलेला होता. आणि त्यानंतर 1 वर्ष नगरपालिकेने व्यवस्थित महिनेवारी त्यांचं पेमेंट देत होते. आणि नगरपालिकेची वास्तू बांधून झाल्यानंतर जे आठवडी बाजारामध्ये विक्रेते बसायचे ते इकडे येण्यास तयार नसल्यामुळे सदर विक्रेते हे त्याच जागेवर आपले आठवडी बाजारामध्ये बसत होते. त्यानंतर नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी व तत्कालीन नगराध्यक्ष यांनी त्यांना ती रक्कम आपण एकदम देणे शक्य नसल्यामुळे आपण टप्प्याटप्प्यांनी देऊ असे त्यांच्यासोबत झालेले होते. त्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली. आम्ही देखील त्या विरोधात आमची पण केस चालू होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात मी स्वतः त्यांना बोलवून सदर रक्कम ही जवळपास 60 लाखापर्यंत झालेली असल्याने आणि सध्या नगर परिषद भद्रावतीची आर्थिक स्थिती एवढी रक्कम एकसाथ देणे शक्य नसल्यामुळे आम्ही ती 5 टप्प्यात देऊ असे त्यांच्यासोबत बोलणे झाले होते. ते त्या दिवशी
तयार पण झाले की 5 टप्प्यात घ्यायला आम्ही तयार आहो म्हणून. आम्ही ॲग्रीमेंट्स वगैरे तयार करून ठेवले होते, स्टॅम्प पेपर्स देखील आणलेले होते, परंतु ते त्यानंतर त्यांना काय झालं माहिती नाही आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी येण्यास नकार दिला व ते सरळ म्हणाले की आम्हाला एक रकमी रक्कम द्या. परंतु सध्या 15वा वित्त आयोग न भेटल्यामुळे लाईट बिल तसेच घनकचऱ्याचे कामं देखील सामान्य फंडातून चालू असल्यामुळे सदर एवढी रक्कम एकसाथ देणे शक्य नव्हते. म्हणून मी त्यांना परत विनंती केली की मी एकदम रक्कम देऊ शकत नाही, मी कमीत कमी 5 टप्प्यात देईल किंवा जास्तीत झालं तर आम्ही तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये करून देऊ. परंतु ते त्यासही तयार झाले नाही आणि आज रोजी त्यांनी आम्हाला कोर्टाद्वारे जप्तीची ऑर्डर दिलेली आहे आणि याविरोधात आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू, कारण की आम्ही निधी नसल्यामुळे आम्ही एक साथ रक्कम देऊ शकत नाही. जर लिलावातून सर्व भाडे वसूल झाले नाही तर आणखी साहित्य जप्त करू, असं संजय गुंडावर यांनी स्पष्ट सांगितलं आहे. ही घटना फक्त भद्रावतीची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरी संस्थांसाठी एक इशारा आहे. सार्वजनिक कार्यालयांचा कारभार पारदर्शक नसेल तर थेट कारवाई टळू शकत नाही. अशाच प्रामाणिक, ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज BHD. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली मते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.